तर नमस्कार, मी दीपक राठोड. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे 1 जानेवारी. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तसं तर मराठी माणसाचं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला चालू होते, पण कसं आहे ते जैसा देश वैसा बेस. त्या निमित्तानं तशाच अनुषंगाने आपणसुद्धा या नवीन वर्षाची सुरुवात एका चांगल्या दिवसाने करू. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं जीवन हे आनंददायी, सुख समृद्धी आणि यशस्वी हे 2026मध्ये तुमचं जीवन ठरो, अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आजचा आपला हा ब्लॉग सुरू करतो. तर आज मला जाणं होतं माझ्या कॉलेजला, म्हणजे वाशिम आमच्या कॉलेजमध्ये BEd सुरू आहे सध्या माझं. तर BEdच्या निमित्ताने आमचे पाठ लागले होते. मला जायचं होते तामसीला कॉलेजला आमचे पाठ लागलेले आहेत. तर तिथलचा आमचा आजचा दिवस कसा राहील, माझ्या आयुष्यातला पहिला लेक्चर राहील जे की मी तिथे देणार आहे. तर बघूया आजचा आमचा दिवस आणि टीचिंग तिथं शिकवणं कसं राहते. तर आजचा मी तुम्हाला आमचा हा सगळा ब्लॉग दाखवतो. तुम्ही आमच्यासोबत शेवटपर्यंत बनत राहा. आणि तुम्ही मला जसा 2025मध्ये सोशल मीडियावर जसं तुमचं प्रेम दाखवलं यूट्यूबवरती, ही माझी जर्नी खूप माझ्यासाठी इम्पॉर्टंट राहील. म्हणजे मी कधीच असं विचार केला नव्हता की मला असं यूट्यूबवरती असा चांगला रिस्पॉन्स मिळेल. तुमच्या सपोर्टमुळे आज हे घडले. आणि 2026मध्ये सुद्धा तुम्ही मला असं सपोर्ट करताल, मी अशी आशा बाळगतो तुमच्याकडून. आणि 2026 हा माझ्यासाठी व तुमच्या सर्वांसाठी खूप चांगला जावो. तर रिसोडला आल्याच्यानंतर पहिले गाडीमध्ये भरून घेतलं पेट्रोल, आणि त्याच्यानंतर मग रिसोडला केलं बाय बाय, आणि मी निघालो वाशिमसाठी. तर आम्ही येऊन पोचलो आहे आता या तामसीच्या शाळेमध्ये. हे बघू शकता, ही आहे तामसीची शाळा, जी श्री विठ्ठल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तामसी. 2 तासाचा प्रवास करून मी आलेलो आहे स्कूलला. तर बघू आजचा दिवस कसा राहील, दाखवतो तुम्हाला. तर शाळेची सुरुवात झाली सकाळच्या परिपाठापासून. तर तब्बल 7 ते 8 वर्षाच्या नंतर मी मराठीमधून परिपाठ बघत होतो. आणि मराठी शाळेमध्ये गेल्याच्यानंतर एकदम खूप भारी वाटलं. म्हणजे जवळपास 7 वर्षाच्या नंतर मराठी शाळेचे एकदम जुने दिवस आठवण आले. तर आज नवीन वर्षाच्या निमित्ताने आम्हाला या स्कूलमध्ये चॉकलेट दिलेले होते. हे महाराजला 3 दिलेले आहेत, बाकी सगळे सबको 2-2 मिले ना. ये जोशी सर दो, ये ऋषी को भी 2 मिले. BEdच्या पाठाचा आमचा पहिला दिवस. आणि पहिल्या दिवसामध्ये किस का लेक्चरवर भाई? हे साईचा एक झाला. साईचा कोणता झाला? इंग्लिश. अभी तुझा बायो. ऋषी आपका हुआ जोशी साहब? मैथ्स होगा अभी होगा. महाराज तुमचं? हिंदी झाला महाराजाचा 6व्या वर्गावर. आणि माझा होणार आहे आता 5व्या वर्गावर, जे की अरेंज केलेलं आहे. ते माझा पिरियड नाही, माझा उद्या आहे. आणि हा सध्या ब्रेक आहे. ब्रेकमध्ये आम्हाला माझं टिफिन आणला होता, मी महाराजांनी टिफिन आणला होता, शाळेची खिचडी जी विद्यार्थ्यांनी आम्हाला आणून दिली. हे सगळेजण खिचडी खात आहे. आभीला आहे उपवास. आभी तुझे उपवास? ठीक आहे, तुला भेटून जाईल, टेन्शन नको घेऊ बेटा. जे पाहिजे ते लवकर भेटेल. 2026 नोकरीपेक्षा जे पाहिजे ते भेटलं तुला. बस काय भेटायला पाहिजे दुसरं काही? नौकरी और छोकरी दोनों. हे शाळेमध्ये ब्रेकच्या टायमाला हे गेम चालू. याचं नाव आहे पेटँक्यू. जे मधामध्ये त्यांनी बॉल ठेवलेले यांच्या हातामधून त्याला थ्रो करत आहे. आजपर्यंत कधी गेम नाही बघितला मी. 2 पार्टीमध्ये गेम चालू आहे. तिकडच्या साईडनं मुलं आहेत, तिकडच्या साईडनं मुलींनी 2दा त्यांना थ्रो केलेले. मुलांच्या साईडनं आतापर्यंत एकदा पण नाही झालं. मया कुठे गेला मया? हे बघा गेम तो वेरी गुड. कुछ भी नहीं पूछना इसमें, बोलना है सिर्फ अपने का. जो अभी आपने रैंडमली क्लास लिया था, जैसे कि आपको प्रॉक्सी लगी थी, इंग्लिश में उसको प्रॉक्सी बोलेंगे, मराठी में तो मैनेज किया था. तो अचानक से आपको वहाँ पे क्लास लेकर के आपका एक्सपीरियंस क्या था? वो मराठी मीडियम के बच्चों को एक्सपीरियंस काफ़ी अच्छा था. बच्चे केपेबल हैं. मल्टीप्लिकेशन एडिशन बच्चों को अच्छा तरीके से आता है. 6th क्लास के बच्चे थे एक्चुअली. उनको मैंने 11 से किसी नंबर को कैसे मल्टीप्लाई करना है, बड़े डिजिट्स को, इसकी शॉर्टकट ट्रिक बताई थी. फॉर एग्जांपल अपने पास जैसे कि यहाँ मैंने लिख रखा है, सर आप यहाँ फोकस करिए. बच्चों ने बहुत सपोर्ट किया और होपफुली सबको समझ में भी आ गया. सो बच्चे पास हो या ना हो, मैं हो गया. अच्छा, तर मी शिकवलेले 5व्या वर्गावर माझा रॅन्डमली क्लास लावलेला होता. मी शिकवलेलं वर्तुळचे म्हणजे मराठी माध्यमातून शिकवलेले आम्हाला. त्यांच्या सगळ्या मराठी मीडियम असल्याच्या कारणानं आम्ही मराठीमधून शिकवलं त्यांना वर्तुळ. आणि तर होपफुली चांगला क्लास झालेला आहे. आमच्यासोबत आहे ह्या राठोड मॅडम, जे की तामसीला आमचे BEd क्लासमेट आहेत. आज आम्ही आलेले तामसीला. पूर्ण दिवस तर तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल, पण ती पण बोलणार ब्लॉगमध्ये. हां बोल. तर
नवीन वर्षाच्या निमित्ताने दीपक सरांच्या सगळ्या व्ह्युअर्सला हॅपी न्यू इयर. आज आम्ही आलो आहे तामसी येथे. आमचं इंटर्नशिप आहे आणि इंटर्नशिप खूप चांगलं सुरू आहे. थँक्यू. तू पिरियड घेतला का? हो ना, माझा पिरियड झाला 8th आणि त्याच्यात मी शिकवलेलं डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल जे की सरांनी ऑब्झर्व केलं आणि सरांनी फोटोसुद्धा काढला. त्याच्यासाठी थँक्यू सर. ओके. शेवटच्या मोमेंटला आम्हाला चहा सांगितलं महाराजांनी ते चहा नाही घेतला. महाराज चहा, मला चहा घ्या ना, चहा घ्या ना, घेते सांगला ते चहा. चलो चेस चेस. ही शाळा सुटलेली आता. त्यांचं शेवटचं लास्टचा टाईम जे की व्हॉलीबॉल वगैरे गेमसाठी असते 10 मिनिट. बोला. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे. धन्यवाद. तुमचा पहिला दिवस कसा गेला मॅडम? आमचा पहिला दिवस आज खूप छान गेला. मस्तपैकी सगळ्यांनी सपोर्ट केला. ओके. मुलं सगळे टाइमपास करतायत, मुली खूप सिन्सिअरली काम करतायत. म्हणजे शेवटी काही असं, पण शेवटी आला मुलावरच की मुलं टाइमपास करतात. म्हणून मुलांनी फ्रॉक्झ्या घेतल्या मॅडम दिवसभर, माहिती आहे का? काहीच केलं नाही. हो, काही नका सांगू मॅडम. साई तू किती फ्रॉक्झी घेतली आज? मुलं नुसतं मॅडम मी दीप 2 फ्रॉक्झ्या घेतल्या. साई तू किती घेतल्या रे? ए साई किती फ्रॉक्झ्या घेतल्या तू? पहा, 2 फ्रॉक्झ्या घेतल्या आम्ही, माहिती आहे का? आमचं लेक्चर नसताना बी. सो आमचा दिवस आज संपलेला आहे. तर आमच्यासोबत आहे आमच्या कॉलेजच्या मॅडम माने मॅम, मोरे मॅम आणि बाकीचे सगळे आमचे हे स्टुडंट, हे बॉईज गर्ल्स. आजचा खूप चांगला दिवस गेलेला आहे आणि मॅडमनी खूप चांगला सपोर्ट केला आमच्या सर्व विद्यार्थ्यांना, चांगलं मार्गदर्शन केलं. त्याच्याबद्दल आमचा दिवस खूप चांगला गेला. मॅडम थँक्यू सो मच. अँड नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम तुम्हाला. हॅपी न्यू इयर मॅम.